नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पूर्वी आपण पंचकोश कसे असतात व त्याची व्याप्ती किती यासंबंधी एक व्हिडिओ पाहिला होता. आता आज आपण ते पंचकोश आणि आपल्या शरीरातील स्थित असलेली चक्रे ही कशी कनेक्ट असतात एकमेकाशी यासंबंधी माहिती घेणार आहोत. आता समोर आपल्याला एक चित्र दिसते. त्या चित्रामध्ये इकडं खालच्या बाजूला सगळी चक्र दाखवली आहेत, वरच्या बाजूला सगळे कोश दाखवलेले आहेत. आता त्याची कनेक्टिव्हिटी कशी असते हे मी तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये पहिल्यांदा अगदी खाली जो दाखवलं आहे ते मूळाधार चक्र दाखवले. या ठिकाणी इथं खाली दाखवले. हे मूळाधार चक्र जे असते पृथ्वी तत्वाचे असते आणि याच्यावरती भौतिक देह सगळा अवलंबून असतो. आणि त्याबरोबर इथं समोर अन्नमय कोश दिसतोय. हा अन्नमय कोश हा सुद्धा भौतिक देह याच्यावरती भौतिक देह अवलंबून असतो आणि पृथ्वी तत्वाचं असते. आता अन्नमय कोश त्याच्याशी आपण नावावरूनच कळते की अन्नमय कोश म्हणजे अन्नाने तयार होणारा कोश. म्हणजे आपण जे काय अन्न खातो त्याच्यामुळे हा कोश तयार होतो. आता आणि त्या म्हणजे आपण भौतिक देह त्याला म्हणू. आता हे जेवढं मूळाधार चक्र जेवढं तुमचं ताकदवार असेल तेवढा हा कोश ताकदवान असतो आणि तेवढं तुमची शरीराची जी स्थिती असते ही बळकट असते. आता दुसरी जे चक्र आहे हे स्वाधिष्ठान चक्र आहे. इथं स्वाधिष्ठान चक्राची इथं आपण चित्रामध्ये बघतोय. त्याच्याशी रिलेटेड जो असतो हा प्राणमय कोश आहे. हा दुसऱ्या वरच्या 2 नंबरला दिसतो. आता हा प्राणमय कोश असतो हा जलतत्वाचा कोश आहे. त्याच्यामध्ये प्राणाचे स्थान असते. आता इथं आपण स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाचे असते. आता ह्या जलतत्वाचे असते त्याच्यामुळे ह्याच्या अंडर किडनी म्हणजे पाण्याशी रिलेटेड जे काही ऑर्गन्स असतात हे याच्या अंडर येतात. आणि प्राणाला थंडावाची आवश्यकता असते त्याच्यामुळे तो जलतत्वामध्ये म्हणजे स्वाधिष्ठान चक्राच्या आसपासमध्ये राहतो. आता तिसरं जे चक्र आहे हे मणिपूर चक्र आहे. आता इथं बघा, इथं मणिपूर चक्र मी इथं दाखवलेलं आहे. आता हे मणिपूर चक्राशी रिलेटेड इथं वरती मनोमय कोश आहे बघा इथे. तर हा मनोमय कोश जो असतो हा याच्यामध्ये पूर्वकर्म असतात. आपली पूर्वकर्म त्याच्यामध्ये असतात आणि ते अग्नितत्वाचं कोश आहे. आता हे जे काही मणिपूर चक्र आहे हे सुद्धा अग्नितत्वाचं आहे. आता याच्या अंडर लिव्हर हा एक महत्त्वाचा आपला ऑर्गन येतो. याच्यावरती पचन व्यवस्था अवलंबून असते आणि हे मनोमय कोशामध्ये तेच गोष्टी असतात. आता हे जर आपण स्ट्रॉंग केलं, समजा हे जे काही मणिपूर चक्र जर आपण त्याला स्ट्रॉंग केलं तर त्याच्यामध्ये मनोमय कोश स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. व त्याच्यामुळे पूर्वकर्म काय केली आहेत किंवा काय त्याच्या संबंधी आपल्याला काही माहिती मिळायला सुरुवात होते. हा खूप वेगळा विषय आहे. आता चौथे जे काय आहे ते आपण अनाहत चक्र इथे म्हणलेलं आहे. ते हृदयाशी निगडीत असते आणि हे सर्वात महत्त्वाचे चक्र इथे असते. आता त्याच्याशी रिलेटेड जो आहे तो विज्ञानमय कोश आहे. तो इथं आपण इकडं 4 नंबरला बघतोय. त्याच्यामध्ये आपले कर्म केलेली जी स्मृती आहे ही या ठिकाणी दिसत असते. आणि हे जे तत्व आहे हा कोश जो आहे हा वायू तत्वाचा कोश असतो आणि हे जे काही अनाहत चक्र आहे हे सुद्धा वायू तत्वाचे असते आणि त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आता हा विज्ञानमय कोश जो असतो हा याच्यामध्ये स्मृती असते. कर्मापेक्षा स्मृती ही अजून सूक्ष्म असते. त्याच्यामुळे त्याच्यातले जे परिणाम असतात हे आणखीन सूक्ष्म होत जातात. त्याच्यामुळे तुमच्या भौतिक जीवनामध्ये खूप त्याचा परिणाम होत असतो. आता हे अनाहत चक्र जर का तुम्ही जागृती दिली तर या जागृतीमुळे तुमचे हृदयाशी संबंधातले फुफ्फुसाच्या संबंधातले जे प्रॉब्लेम असतात हे सॉर्ट आउट व्हायला सुरुवात होतात. आणि त्याच्यामुळे विज्ञानमय कोश ॲक्सिलेट झाल्यामुळे तुमच्या ज्या पूर्वकर्माच्या ज्या स्मृती असतात ह्याच्या संबंधी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजायला सुरुवात होतात. पण काही वेळेला तुम्हाला काही गोष्टींमध्ये अर्थ लागत नसतो, काही गोष्टी का घडतात आयुष्यामध्ये ते कळत नसतं. तर त्यामुळे ह्या स्मृतीमध्ये त्या गोष्टी दडलेल्या असतात. ह्या आपल्याला माहिती नाही. अनेक जन्मातल्या ज्या स्मृती आहेत ह्या तिथं दडलेल्या असतात पण ते आपल्याला माहिती नसतात. पण हा जो कोश जर आपण ॲक्सिलरेट केला तर त्या स्मृती तुम्हाला समजायला सुरुवात होतं. आणि तो कोश जर जागृत करायचा असेल तर आपल्याला इथं अनाहत चक्र जागृती खूप महत्त्वाची असते. आता त्याच्या पुढचं जे आहे तो विशुद्धी चक्र आहे. या ठिकाणी इथं गळ्यामध्ये असतं विशुद्धी चक्र. आता हे जे काम हे आकाश तत्वाचं हे चक्र आहे
हे संबंध शुद्धी, शरीराची शुद्धी ह्या चक्राद्वारे होत असते. त्याच्याशी निगडीत जो आहे तो आनंदमय कोश आहे. हा कोश संबंध ब्रह्मांडामध्ये आपल्या याच्याबरोबर फिरत असतो. हा परमेश्वराचा कोश आहे. याला आकाश सत्वाचा याला कोश म्हणतात. आता इथं विशुद्धी चक्र इथं जे असतं हे इथं हवा, त्याचं अन्न, इथं सगळी गाळणी इथं लावलेली आहे आणि या गाळणीप्रमाणे सगळं पुढं सरकत असतं. या विशुद्धी म्हणून याला विशुद्धी म्हणजे शुद्ध करून पुढं पाठवणे हे याला काम दिलेलं आहे. आता ही इथपर्यंतची जी चक्र आहेत ही आपल्या भौतिक देहाशी निगडीत असतात. ह्याच्या पुढे जे चक्र आहे हे इथं वरती आहे ते सहस्त्रार चक्र आहे, म्हणजे इथं 1000 बिंदू असतात आणि इथं आज्ञाचक्र आहे याच्या खाली जे आहेत. ही 2 चक्र जी असतात ही तुमच्या सूक्ष्म शरीराशी निगडीत असतात. ह्या देहाशी शक्यतो जास्त निगडीत नसतात. म्हणजे ह्याचं ॲक्सिलरेशन हे खूप पुढे असणे, म्हणजे आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये या गोष्टीमध्ये बघू. पण आता हे आपण भौतिक देहाशी जी निगडीत ज्या गोष्टी आहेत हे आपण इथं बघितलं. आता हे प्रत्येक चक्र जे आहे हे जागृत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक बीजमंत्र असतो. तो बीजमंत्राचा जप जर त्या चक्रावरती केला तर ते चक्र ॲक्सिलेट व्हायला सुरुवात होते. आता हा मी व्हिडिओमध्ये सांगत नाही की ते बीज कसं हे करायचं, कारण ते बीज मंत्र जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये काही धोके असतात. त्याच्यामुळे ते माझ्याशी कनेक्ट होऊन मला विचारल्याशिवाय हे गोष्टी करायच्या नाही, कारण त्याच्यामधनं बऱ्याच काही गोष्टी घडण्याची शक्यता असते. तो बीजमंत्र जो असतो म्हणजे कोणाशी कोणाला कुठला चक्र जागृत व्हायला पाहिजे किंवा काय हा मी निर्णय सांगतो आणि मग त्याप्रमाणे ते चक्र जागृत करायचं. ज्याचं त्यांनी चक्र प्रयत्न करायला जाऊ नये शक्यतो, कारण हे डायरेक्ट शरीराशी निगडीत असतं. आता ही जी कनेक्टिव्हिटी आहे ही खूप महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे आणि याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी मागच्या जन्मातल्या उलगडण्याची शक्यता असते. की मागच्या जन्मातल्या म्हणण्यापेक्षा मागे जे कर्म करून आलो आपण ते उलगडण्याची शक्यता असते. नंतर काही वेळेला आपला वर्तमान जन्मामध्ये पण काही गोष्टी क्लिष्ट आणि विचित्र असतात. काही गोष्टी विचित्र रोग काहीतरी येत असतात वेडेवाकडे, तर त्याच्याशी हे सगळे रिलेटेड आहेत. हे जो रोग येत असतात हे जेनेटिकल आपल्याकडे येत असतात. सगळे रोग काही जी कर्म जी पुढे येत असतात ते सगळे जेनेटिकल येत असतात. तर याच्यामध्ये आपण जेनेटिक्स बरोबर लक्षात घेऊ शकतो की एक कोश जे आहेत वरची, या कोशामध्येच एक पूर्वकर्म आहे किंवा त्याच्या स्मृती आहेत वगैरे, याच्यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊ शकतो. मग ह्या जर का आपण परिपाठ नीट जर केला व्यवस्थित तर तुम्हाला अतिशय वेगळ्या गोष्टीची अनुभूती होण्याची शक्यता आहे. हा तुम्ही व्हिडिओ जो आहे हा अतिशय शांतपणे व्यवस्थित बघितला तुम्ही, त्यातनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळू शकतील. आता हा तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.